नमस्कार शेतकरी बंधूंनो। तरी 4 तारखेला सायंकाळी 12 ते 1च्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला आहे, त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की आपण विमा कंपनीला तक्रार द्यावी, जेणेकरून आपले पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी आपण विमा कंपनीला तक्रार द्यावी। जास्तीत जास्त संख्येनं तक्रार देण्यासाठी आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपनुसार जो नवीन ॲप आहे, नवीन माहिती अपडेट केलेली आहे, त्यावरती आपण 72 तासाच्या आत तक्रार करावी, जेणेकरून सर्वात जास्त कांदा पिकाच्या शेतकऱ्यांनासुद्धा कंपनीला तक्रार करावी, जेणेकरून आपलं काम आहे की कंपनीला तक्रार करणे। जर तक्रार केलेली नसेल तर कंपनी आपल्याला विमा देत नाही। त्यासाठी प्रथमतः आपण कंपनीला तक्रार करावी किंवा त्यांना कॉल करूनसुद्धा तक्रार देऊ शकता, जेणेकरून हरभरा गहू जरी आपण हरभरा काढून टाकलेला असेल तर आपण पोस्ट हार्वेस्टिंग किंवा गहू जरी काढून ढीग मारलेला असेल तरी पोस्ट हार्वेस्टिंग असं करा, किंवा गहू जर उभा असेल तर स्टँडिंग क्रॉप अशा प्रकारे तक्रारी करा, जेणेकरून तक्रारीमध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये। जी चूक शेतकऱ्याकडून 2023 रोजी झाली आहे ती इथून पुढे सुद्धा तरी होऊन देऊ नका, जेणेकरून कंपनी आपल्याला हेटाळणी करते की तुमची ही चूक झालेली आहे, जेणेकरून 2023मधील भरपूर शेतकऱ्यांना विमा आलेला नाही, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये 1 ते 2 किंवा 5 ते 10 शेतकऱ्यांना असा विमा पडलेला आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की दिनांक 4 रोजी सायंकाळी 12 ते 1च्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला होता, त्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यासाठी आपण ही टायमिंग देऊन ही टायमिंग टाका, ज्या टायमाला त्या तक्रारी करायच्या टायमिंग्समध्ये आपल्याला टाईम विचारला जातो की कोणत्या टायमिंगमध्ये पाऊस पडला होता, तर 12च्या पुढील तुम्ही टायमिंग टाकून तक्रार देऊ शकता। व दिनांक 4 रोजी किंवा 4, 5 किंवा 6 म्हणजे 72 घंट्याच्या आत आपल्याला ही तक्रार द्यायची आहे। तरी आपल्यासाठी तक्रार देण्यासाठी आपल्याला अजून तरी बी 30-32 घंटे बाकी आहेत, तरी आपण तेवढ्या टायमिंगमध्ये तक्रार द्यावी। हीच सर्व शेतकरी बांधवांना विनंती। जय जवान जय किसान।